नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वे ग्रुप डी चे फॉर्म भरणं सुरू झालेले, परंतु उमेदवारांच्या मनात एक प्रश्न आहे की सगळ्यात जास्त जागा कोणत्या झोनला आहेत. कारण की सगळ्यात बघा दोन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या चूज करायच्या असतात. एक म्हणजे झोन आणि दुसरा म्हणजे पोस्टचा प्रिफरन्स. या दोघांवर मी तुमच्यासाठी चांगला रिसर्च प्रो व्हिडिओ घेऊन येणार आहे. पहिले तर आपण पाहणार आहोत की कोणत्या झोनमध्ये किती जागा आहेत आणि मेन महाराष्ट्राची मुलं असल्यामुळे मुंबईच्या झोनविषयी आपलं आकर्षण असतंच. मुंबईच्या झोन मध्ये किती जागा आहेत, कोणत्या झोन मधून फॉर्म भरावा आणि सेफ झोन कोणता असेल फॉर्म भरण्यासाठी, तर या सगळ्यांविषयी माहिती जी आहे तर पाहणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी आपण ग्रुप डी साठीची लाईव्ह स्वरूपाची वंदे भारत बॅच लॉन्च केलेली येत्या 9 फेब्रुवारी 2026 पासून ही डायरेक्टली लाईव्ह स्वरूपात सुरू होणार आहे. एकदम बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत रेल्वेला पास करण्यासाठी जे काही ऍडव्हान्स पर्यंत तुमचं रिझनिंग मॅथ लागतं, तर त्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये कव्हर केल्या जातील. चांगले शिक्षक मिळतील, सोबत सरावासाठी 10,000 प्रश्न सगळ्यांचा सराव करून तुमचा घेतला जाणार आहे. मराठीमध्ये पेपर होतात म्हणून तयारी पण आता मराठीतच असली पाहिजे. याच्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, प्ले स्टोर वरून डाउनलोड करा, किंवा तुम्हाला जर काही अडचण असेल आमचा हा नंबर आहे, याला देखील तुम्ही कॉल करू शकता. चला सगळ्यात आधी पाहूया की कोणत्या झोन मध्ये किती जागा आहेत नेमक्या. मग बघा, हा झोनचा टेबल आहे. जवळपास 22,000 जागांसाठी फॉर्म आलेला आहे. 22,000 आहे ते 21,100 काहीतरी, काही 195 अशा काहीतरी जागा आहेत, पण आपण 22,000 समजूया. चला, याच्यामध्ये सगळ्यात आधी बघा, नॉर्दर्न रेल्वे नवी दिल्लीचं जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा पाहायला मिळतात. 3,537 एवढ्या जागा पाहायला मिळतात. त्याच्यानंतर सदर्न रेल्वे चेन्नईमध्ये 1,036 एवढ्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. साऊथ सेंट्रल रेल्वे सिकंदराबादचं, ते पण चांगलं फेमस आहे, मुलं तिथं पण जातात महाराष्ट्राचे, 1,016 एवढ्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मुंबईचं जर पाहिलं ना, वेस्टर्न रेल्वेचं, तर 3,148 चांगल्या जागा आहेत, जास्त जागा आहेत त्या. सेंट्रल रेल्वे 2,012 जागा. नॉर्थ वेस्टर्न रेल्वे जयपूरचे 974 एवढ्या जागा पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बघा, गुवाहाटी, तिथे पण लोक फॉर्म भरतात बरं का. त्याला म्हणतात नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे, म्हणजे गुवाहाटीचं रेल्वे जोड, 1,776 जागा आहेत. त्याच्यानंतर हाजीपूरचं ईस्ट सेंट्रल रेल्वे 976. पुढे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे जे बिलासपूर छत्तीसगडकडचं आहे, आय थिंक ते 1,199 जागा आहेत. त्याच्यानंतर साऊथ ईस्टर्न रेल्वे कोलकाताच्या भागातलं, तर ते 955 जागा आहे. त्याच्यानंतर गोरखपूर, चांगल्या जागा आहेत, 1,196, म्हणजे युपी बिहारच्या मुलांना थोडं जवळ पण पडतं आणि त्यांना भारी वाटतं. ईस्ट कोस्ट रेल्वे भुवनेश्वर 803 जागा आहेत. त्याच्यानंतर नॉर्थ सेंट्रल रेल्वे अलाहाबाद हे आहेत 1,183. साऊथ वेस्टर्न रेल्वे हुबली, तर याच्या 90 जागा आहेत, फक्त हुबलीच्या कमीच येतात शक्यतो. त्याच्यानंतर ईस्टर्न रेल्वे कोलकाता आणि मेट्रो कोलकाता, तर 1,180 जागा. त्याच्यानंतर वेस्ट सेंट्रल रेल्वे जबलपूर, तर 1,174 जागा. तर अशा पद्धतीने प्रत्येक झोन मध्ये किती जागा आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आपल्या मेन म्हणजे मुंबईची संबंधित झोन जर पाहिलं तर मुंबईच्या दोन्ही झोन मध्ये मिळून 5,160 जागा आहेत आणि सगळ्यात जास्त चांगल्या जागा आहेत. याच्यामध्ये बघा, वेस्टर्न रेल्वे मुंबईमध्ये 3,148 जागा, म्हणजे 2 नंबरला लागतं जागांच्या बाबतीत हे. आणि त्याच्यानंतर सेंट्रल रेल्वेला पण चांगल्या जागा आहेत, 2,012 एवढ्या जागा ज्या आहेत तर त्या पाहायला मिळतात, म्हणजे एकूण 5,000च्या पुढे जातात. आता कोणत्या झोन मधून नेमका आपण फॉर्म भरला पाहिजे, तर हे लक्षात घ्या. बघा, तुमचा जर क्रायटेरिया हा असेल की जास्तीत जास्त जागा पाहिजे, तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक आहे नॉर्दर्न रेल्वे नवी दिल्लीचं किंवा वेस्टर्न रेल्वे मुंबईचं. हा प्रिफरन्स नंबर 1 हा चूज करू शकतात किंवा हे चूज करू शकतात. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरीनुसार चेक करा, कारण की SC ST OBC EWS ओपन, तर यांना किती जागा आहेत तर त्या पद्धतीने चेक करून देखील तुम्ही करू शकता. आता रेल्वे ग्रुप डीच्या कामाच्या स्वरूपात स्वतःच्या राज्याजवळ किंवा सोयीनुसार झोन मध्ये फॉर्म भरणे भविष्यातील बदली आणि प्रवासासाठी सोयीचं ठरतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर असेल ना, म्हणजे तुमचा अभ्यास चांगला असेल, तुम्हाला वाटतं नाही यार चांगला अभ्यास आहे आणि मी होऊ शकतो यावेळी, तर तुम्ही मुंबईमधूनच फॉर्म भरा. काही टेन्शन नका घेऊ, मुंबई जवळ पण पडतं आपल्याला. त्याच्यानंतर बदलीचं पण आपल्याला टेन्शन राहते, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या झोनमध्येच आपली बदली जी आहे तर ती होऊन जाते, घराजवळ राहते, म्हणजे घरी जायला पण आपल्याला अडचण येत नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठी मुलांनी तरी शक्यतो याला प्रिफरन्स द्यावा, वेस्टर्न रेल्वे मधून फॉर्म भरावा. त्याच्यानंतर सेंट्रल रेल्वे पण भरू शकतात बरं का तुम्ही. त्याच्यामध्ये जागा चेक करा. फॉर एक्झाम्पल, जागा कशा चेक करायच्या, SC प्लस ओपन अशा जागांचं कॅल्क्युलेशन मारायचं. समजा इथं 5 असतील आणि इथं 3 असतील, मग समजायचं की एवढ्या जागा तुमच्या आहेत, तर ते कॅल्क्युलेशन तुम्ही करा आणि त्याच्यानंतर वेस्टर्न भरायचा का सेंट्रल भरायचं, तर हे तुम्ही ठरवून घ्या. बाकी बरेच मुलं सांगतात की तो गुवाहाटीकडचा भरा, तिथला भरा पार तो, म्हणजे
त्याला अर्थ नाही मित्रांनो. प्रॉब्लेम कसा आहे, तुमचं सिलेक्शन होऊन जाईल पण झोन बदलायला वेळ लागतो. झोन बदलायला 6 ते 7 वर्ष निघून जातात जनरली. मग तुमची जर तयारी असेल ना मानसिक, की नाही मला कुठेही टाका, आंध्र प्रदेशमध्ये टाका, की मला मणिपूरमध्ये टाका, मला चेन्नईमध्ये टाका का जम्मू काश्मीरमध्ये टाका, मला काही फरक पडत नाही, मला फक्त रेल्वेमध्ये जॉब पाहिजे, तर तुम्ही ह्याच क्रायटेरिया बघून घ्या की जिथं कमी फॉर्म टाकतात, जिथं थोडंसं वर्क कंडिशन हार्ड असतं तिथं जात नाही, तिथं तुम्ही फॉर्म टाका. परंतु जर तुमचा अभ्यास चांगला असेल ना, तर मी तुम्हाला एकच सजेशन करेल की तुम्ही आपल्या मुंबईलाच फॉर्म भरा, वेस्टर्न रेल्वे मुंबईला. शक्यतो महिलांनी तर मी सजेस्ट करेल की महिलांनी मुंबईलाच भरा, काही जास्त दूर जाऊ नका. जागा जास्त आहेत, जागा जास्त आहेत तर त्याचा तुम्हाला नक्कीच जो आहे तर तो बेनिफिट होतो. आता सेफ झोन कोणता? आता सेफ झोन बघा, सेफ झोन हा पूर्णपणे अर्ज करणाऱ्यांच्या उमेदवारांच्या संख्येवर अवलंबून असतो. आता मुंबई म्हटलं तर बरेच उमेदवार काय करतील, मुंबई फॉर्म, मुंबई फॉर्म, मुंबई फॉर्म असं करतात. आणि मुंबईचा प्रॉब्लेम काय मित्रांनो, पूर्ण देशभरातील लोक पण मुंबईला अप्लाय करतात. त्यांना वाटतं अरे मुंबई बहुत अच्छी सिटी आहे, असं आहे तसं आहे, तर ते पण अप्लाय करतात. म्हणून कमी स्पर्धा असलेले झोन जर पाहिलं तर ते नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे गुवाहाटीकडचं किंवा हुबलीला 90 जागा आहेत. म्हणजे जागा कमी असल्या ना शक्यतो तिथं पण लोक कमी फॉर्म टाकतात बरं का, हे पण कधीतरी निदर्शनास आलेले. पण जर तुम्हाला सेफ झोन मधून पाहिजे असेल तर हा नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे गुवाहाटीकडचं आहे, तिकडे आहे. आणि जास्त जागा असलेला पाहिजे असेल वेस्टर्न रेल्वे किंवा सेंट्रल रेल्वे मुंबईमध्ये जागांची संख्या जास्त असल्याने कट ऑफ हा मध्यम राहील, जास्त राहणार नाही, कारण की हे आहे. आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हे झोन सुरक्षितही मानले जाऊ शकतात, महिलांसाठी पुरुषांसाठी दोघांसाठी हे झोन चांगले आहे. जर तुम्हाला वाटत असेल की सिलेक्शन पाहिजे तर तुम्ही ते गुवाहाटी वगैरेच टाकू शकतात, पण मी असं सजेस्ट करेल तुम्हाला, तुम्ही शक्यतो मुंबईकडचं जे आहे तर ते झोन इथं टाकलं पाहिजे. ओके, बाकी येणाऱ्या व्हिडिओमध्ये महिलांसाठी पोस्ट प्रिफरन्स आणि बाकीच्यांसाठी कोणती पोस्ट बेस्ट आहे, कोणत्या पदाचं काय कार्य, अशी सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, या चॅनलला जॉईन करून ठेवायचं. त्याच्यानंतर त्यांना वाटतं की अरे रेल्वेमध्ये लय स्पर्धा वाढलेली आहे, मला एकदम बेसिक पासून चांगली मराठीमध्ये तयारी करायची, तर त्यांच्यासाठी आपण ही वंदे भारत बॅच लॉन्च करत आहोत 9 फेब्रुवारी 2025 पासून. तर तुम्ही आजच हिला जॉईन करून टाका. सध्या फी पण कमी ठेवली, 1499 प्लस जीएसटी. सोबत जर तुम्ही हा GM10 कोड वापरत असाल तर आणखी तुम्हाला 10% ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे मित्रांनो. इग्नाइट अकॅडमीचे विविध कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवर. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.